आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी 75 ते 80% नालेसफाईचा दावा करण्यात आला होता। सध्या हा दावा फोल ठरताना दिसतोय। गोवंडी भागातील वॉर्ड क्रमांक 138 आणि इतर भागांमध्ये नालेसफाईचं काम देखील सुरू करण्यात आलेलं नाही। गोवंडी भागातील अनेक नाले हे कचरा आणि गाळानं भरलेले आहेत। गोवंडी भागातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नाले सफाईचा जी काही 75 ते 80% कामं पूर्ण झाली ती कुठेतरी खोटा होताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी देखील मुंबई येथील एका 138 वॉर्ड क्रमांकामध्ये उपस्थित आपण जर पाहिलं तर गोवंडी विभागामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने नालेचा आतापर्यंत कचराच या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात देखील आले नाहीये। हा संपूर्ण नाला जो आहे तो हा पुढे जाऊन घाटकोपरला जोडतो आणि आपण जर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी वास्तव्य आहे। खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने महापौर असो किंवा उपमहापौर जे आहे ते मुंबईतल्या अनेक विभागामध्ये पाहणी दौरा करत आहे आणि सांगण्यात येत आहे की 75 ते 80% कामं जी आहे ती नाल्याची करण्यात आली, परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की एकही नाला सध्या तरी गोवंडी विभागामध्ये साफ आहे का हा चित्र आपल्याला दिसतोय। खरं तर हा एक नाला आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवतोय कशा पद्धतीने हा जो 138 मध्ये जो नाला आहे हा या ठिकाणी बघू शकतो हा पुढे जाऊन वाशीला जॉईंट होतो। खरं तर दोघंही नाले या ठिकाणी एवढे मोठा नाला आहे परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून या नाल्याला बघण्यात देखील आलं नाहीये। आपण पाहू शकतो संपूर्ण नाल्यामध्ये मोठा कचरा पडलेला आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेने आत्तापर्यंत या ठिकाणी पाहणीसाठी देखील आले नाहीये आणि काही स्थानिक रहिवासी आपण त्याची बातचीत करणार आहोत। दादा मला सांगा, ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने दावा केलेला आहे की या ठिकाणी 75 ते 80% कामं जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की नाल्याचा कचरा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात देखील आलेला नाहीये। सर, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दावा करण्यात येतोय की नाल्याची सफाई झालेली आहे, परंतु गोवंडीतली परिस्थिती काय दुसरी दिसत आहे। कितपर्यंत नाल्याची सफाई झालेली आहे? देखिए कैसा है ना, मुंबई में कहीं ना कहीं नाले की सफाई होती होगी, लेकिन गोवंडी का जो माहौल है बहुत ख़राब हो चुका है। गोवंडी में सफाई के नाम पे सिर्फ और सिर्फ लूटा जाता है। यहाँ पे टेंडर तो पास होता है लेकिन काम नहीं होता। यहाँ के जो कॉन्ट्रैक्टर रहते हैं वो और कहीं ना कहीं बीएमसी की जो अधिकारी होती है वो कहीं ना कहीं सेटलमेंट इनका रहता है, ये बिके हुए रहते हैं। इन लोगों ने गोवंडी को हमेशा गंदगी में रखा है। आप सारे एम स्टोर के जब नालों की जब आप विजिट करोगे, सर्वे पे करोगे तो आपको दिखेगा सारे के सारे नाले भरे पड़े हुए। तो यहाँ पे सफाई के नाम पे सिर्फ और सिर्फ गोवंडी की जनता को बेवकूफ़ बनाया जाता है। यहाँ पे लाखों करोड़ का जो फंड आता है वो कहीं ना कहीं सीधा सीधा इनके जेब में जाता है और जनता को सफाई के नाम पे कहीं ना कहीं एक चूना लगाया जाता है और कुछ नहीं। सध्या तरी ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दावा करण्यात येतो तो कुठेतरी खोटा होताना आपल्याला गोवंडी विभागामध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळे एवढा मोठा बजेटातून सुद्धा देखील नाल्याची सफाई सध्या तरी गोवंडी विभागामध्ये वॉर्ड नंबर 138 किंवा या इतर विभागामध्ये सध्या तरी कुठेही चालू नसल्याचा आपल्याला दिसून आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे, सर रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।